वेलकम टू आर्मी सर्च इंग्लिश क्लास 10th लेसन. बी स्मार्टचा अर्थ होतो की हुशार बना, स्मार्ट बना. चला मग लेसनला सुरुवात करू. चॅम्पियन aren't made in gyms. Champions are made from something they have deep inside them, a desire, a dream, a vision. चॅम्पियन म्हणजे एखादी गोष्ट जिंकून घेतो तो असा चॅम्पियन जे असतात इथे आपण म्हणू की सक्सेसफुल पीपल. हे जे चॅम्पियन असतात की हे जिम्समध्ये बनत नसतात. एखाद्या खेळाच्या चॅम्पियन असेल जिममध्ये बनत नाही म्हणून जिम त्यांच्यासाठी जिम असतं म्हणजे काय तर तो व्यायाम करतो किंवा जिथे तो प्रॅक्टिस करतो तर तो प्रॅक्टिस करतो तो जागा तर तो जागा मध्ये बनत नाही किंवा ती जागेच्या तिथे तो व्यायाम करतो त्या ठिकाणांच्या त्यांच्या चॅम्पियन बनण्यामध्ये सर्वाधिक वाटा नसतो. काय असते की जित्याच्यामुळे की चॅम्पियन बनतात. चॅम्पियन अशा गोष्टीमुळे बनतात अशा की ज्या आतमध्ये असतात त्यांच्या आतमध्ये खोलवर असत काहीतरी की ज्यामुळे ते चॅम्पियन बनतात. जे लोक यशस्वी असतात they have to have the skill and the will. ज्या लोक यशस्वी बनतात त्यांच्या आतमध्ये काहीतरी असते. ते काय असते? डिझायर म्हणजे तीव्र इच्छा. डिझायर म्हणजे तीव्र इच्छा. डिझायर म्हणजे तीव्र इच्छा. म्हणजे तीव्र इच्छा मिळवण्याचे तीव्र इच्छा त्याला म्हणतो डिझायर. ड्रीम म्हणजे स्वप्न. चॅम्पियन जिममध्ये बनत नाही तर त्यांच्या आतमध्ये काहीतरी असते. स्विल डिझायर म्हणजे ड्रीम ह्यांच्यामुळे ते चॅम्पियन बनतात. हे जे चॅम्पियन असतात त्यांच्यामध्ये स्किल तर असलीच पाहिजे. स्किल म्हणजे कौशल्य. एखादी गोष्ट जेव्हा त्या विचार आपल्याला किती ज्ञान आहे आपण काय करू शकतो. जसं की एक व्यक्ती लाकडाचे फर्निचर बनवतो त्याच काम आहे पण लाकडाचे फर्निचर बनवून त्यांचे कार्य झाले. स्किल त्याचं कौशल्य झाले त्यामुळे काम करतो पैसे कमवतो. त्या व्यक्तीमध्ये चॅम्पियनमध्ये विल म्हणजे तीव्र इच्छा. विल म्हणजे तीव्र इच्छा. एखादी गोष्ट मिळवण्याची तीव्र इच्छा. तर चॅम्पियनमध्ये कौशल्य आणि स्किल असलंच पाहिजे. विलसुद्धा असलंच पाहिजे. एखादी गोष्ट एखादी ध्येय मिळवण्याची इच्छा पाहिजे. जे ध्येयामध्ये आहे ते मिळवण्याची इच्छा आहे ती पाहिजे. ही a dream, a vision, they have to have the skill and the will. ज्या ध्येयामध्ये आहे ते मिळवण्याची इच्छा आहे ती पाहिजे. ही जी स्किल आहे स्किलपेक्षा स्ट्रॉंगर असली पाहिजे. हे जी विल आहे ती तीव्र इच्छा आहे शक्य आहे. काहीतरी मिळवण्याची स्किलपेक्षा जास्त असली पाहिजे. गाढ पाहिजे. जे स्किल नाही माझ्याकडे मी केव्हाही शिकू शकतो ती म्हणजे स्किल. ही जी तीव्र इच्छा आहे एक सांगायचं झालं तर ती आतमध्ये असते. जी एखादी गोष्ट एखादा ध्येय साध्य करण्याचं काम करण्याची इच्छा आहे. आपण म्हणजे मध्ये प्रबळ असली पाहिजे म्हणजे खूप जास्त असली पाहिजे जेव्हा आपली इच्छा पाहिजे. स्किल आपलं शिकून घ्यावं यशस्वी झाले आहे. लोक अशा प्रकारे त्याची भरभराट झाली आहे कारण त्यांनी नेहमीच चॅम्पियन चुकवतात. डिझायर मनी ठेवलेला आहे त्या त्यांच्या अपेक्षासुद्धा जास्त महत्त्वाची आहे म्हणजे तीव्र इच्छासुद्धा आहे. अशा प्रकारे त्यांनी जीवनात प्रगती केलेली आहे. आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये नॅचरल टॅलेंट आहे म्हणजे प्रत्येकामध्ये नॅचरल टॅलेंट असतात म्हणजे कौशल्य असतात.
गुण असतात, प्रत्येकामध्ये असतं. जर आपला गुण वेगळ्या प्रकारे वापराल तर केला तर ते त्या टॅलेंटच्या गुण जे आहे गुण सेट केले गोलमध्ये ध्येय तर ते टॅलेंट्स वापरून जर लाईफचे जीवनामध्ये आपले ध्येय निश्चित केले तर आपल्याला इझिली एकदम सोपी पद्धतीने पुन्हा यश मिळेल. किंवा सांगायचे झाले तर आपण यशस्वी होऊ शकतो. आपण जे ध्येय टॅलेंट सेट केले तर एखाद्यामध्ये सिंगिंग म्हणजे गाण्याचे टॅलेंट असते तर त्यांनी सिंगर बनायचे गुण सेट केलं तर त्यांची जुळता ॲप त्यांची सक्सेसफुल होण्याची जास्त चान्सेस असतात. पण जर आपण एखादा ध्येय निश्चित केलं, गोल आणि ध्येय मिळवण्यासाठी प्रयत्न केला नाही तर ते कधी मिळवू शकणार नाही. They have to have the skill and the will, but the will must be stronger than the skill. Successful professionals thrive in the same manner. We all have natural talent. If we use that talent to set our goal is life, we can easily get success in life. We shall not achieve our goal if we do not take action to achieve them. एखादा ध्येय निश्चित केल्यावर तितकंच महत्त्वाचं आहे. ध्येय निश्चित करणे 2 व्हॅल्युएबल ॲसेट आहे. 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात तेव्हा आपला ध्येय निश्चित करतो. ओरिजिनॅलिटी म्हणजे वास्तविकता आणि त्यांचे सेन्स असणे म्हणजे अविभाज्य त्याच भान असणे आणि ध्येयापुढे पाऊल टाकणे म्हणजे जो मार्गावर चालणे ज्यावर त्या दृष्टीने मार्गावर पाऊल टाकणे. 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वास्तविकताच्या भान असले पाहिजे. आपण जे मार्गाने जात आहोत त्या मार्गाने तो मार्ग प्रकाशित केलं पाहिजे म्हणजे त्या मार्गानं जाण्यासाठी त्या दृष्टीने तयारी चालू केली पाहिजे. तेव्हा आपण गोल निश्चित करू शकतो. तर हे जे गोल्स असतात हे म्हणजे ध्येय असतात. त्यामुळे जे भविष्यातल्या मेटल फ्युचर एक आपण प्रकारे म्हणू की चांगल्या प्रकारे भविष्य आहे ते मिळवण्यासाठी ते नेहमीच मदत करतात. म्हणजे एखादा व्यक्ती त्या आपल्या लाईफ सेट करतात केलेले असते म्हणजे ध्येय निश्चित केलेले असते. त्याला कधी काय मिळवायचं आहे हे ज्याने त्यांना तेव्हा ठरवलेलं असेल तेव्हा अशा व्यक्तीची चान्सेस आहे सक्सेसफुल होण्याची आपापसात वाढतात. अशा व्यक्ती व्यतिरिक्त ज्यांनी आपल्या जीवनात गोल सेट केलेला नाही, त्यांनी गोल सेट केलेला आहे त्यांनी किंवा त्याची यशस्वी होण्याची चान्सेस जे आहेत ते खूप वाढतात मित्र. तर हे जे ध्येय असतात म्हणजे गोल्स असतात आपल्या जीवनाला एक स्टोअर बनवून ठेवतात. म्हणजे योग्य दिशा देणे ते आपापल्या योग्य दिशा देण्याचं काम अशा व्यक्ती करतात. तसे आपण गोल निश्चित केलं पाहिजे. आपण गोष्टी करतात तसे घडू दिले जसे की ठीक जसे 10वी पास झालं होऊ 12वी पास झालं होऊ द्या असं निष्ठवत राहतो. आपण टाईमपास होऊ द्या पुढे पाहू तेव्हा वेळ येईल तेव्हा काही ना काही करू अशा प्रकारे तो हे एक ग्रॅज्युएट ॲटिट्यूड होता असतो तसं ठेवला आणि आपलं ठेवलं ते निश्चितच नाही. आता नेमकं काय करायचं काय असं जर असलं तर आपण आपल्या जीवन तर बरबाद होऊन जाईल. मग करा शेती काम मजुरीचा असं होऊन जाईल.
म्हणून 9वी नंतर सुचवा पुढे काय करायचं आहे आपल्याला. जसे की उदाहरणार्थ पोलीस बनायचे आहे म्हणून 9वीतूनच अभ्यास करू. आपल्याला 12वी नंतर पोलीस बनायचे आहे, पण आपण गोल निश्चित करून घेतले तर नक्की निश्चित होईल. जसे की आपापल्या माहीत असते की काय करायचे आहे. एखाद्या व्यक्तीला माहिती आहे की त्याला इंजिनियर बनायचे आहे, मग तो हिशोबाने 8वीपासून तयारीला लागतो, म्हणून 12वीपासून तयारी निश्चित करतो आणि त्या दिशेने योग्य प्रकार पाऊल टाकत टाकत पुढे जातो. पण एखाद्या व्यक्तीला माहिती नसेल की करायचं काय, तर तो एखाद्या समुद्रात भडकलेला इकडे तिकडे भटकत राहिलं. आता गोल सेट करणं हे सोपं वाटतं असलं तर हे क्वाई चॅलेंजिंगसुद्धा आहे. म्हणजे खूपच जसं आपल्याला चॅलेंज करणार आहे तितकंच कठीण आहे. जर आपल्याकडे गोल्स असला जर की आपल्याकडे ध्येय नसलं तर आपल्याकडे पण अपयश होण्याची भीती म्हणजे फिअर ऑफ फेलियर नसणे. Setting goal has two valuable set a sense of originality and a stepping stone to illuminate the path. तर माझ्याकडे ध्येय नाही आणि मला काय करायचं ते माहीतच नाही, तर मी अपयशी तर होईल का नाही. पण माझ्याकडे ध्येय आहे, म्हणजे मला डॉक्टर बनायचे आहे, पण ते माझ्या ध्येय आहे. तर एक प्रकारे अपयशाची भीती मनात राहील की नाही झालो तर काय असं होईल ना, तर मी नाही झालो डॉक्टर समजा तर काय होईल, मला अपयशाची भीती वाटेल. ही भीती आपल्या मनात राहील. तर गोल्स नसेल तर भीती राहणार नाही. आपल्याला काय मिळवायचं आहे हे आपापल्या आता डिसाईड करावं लागेल किंवा लागतील अशा प्रकारे आपले ध्येय आहे ते जर आपापल्या मिळवायचे असतील तर जे एक्साईट जे आहे ते तज्ज्ञ लोक आहेत. ते आपापल्या काय मार्गावर सुदर्शन करणार त्यांनी आपल्या दृश्य दिले आहे. आपल्याला 5 गोष्टी सांगितल्या आहे. त्यांचा विचार करून आपण आपलं विचार करत आहे मधले जे ध्येय आहे निश्चित करू शकतो. Goal put one at the helm of life, pursuing them acknowledges a better future situation. They help to steer a course of life rather than simply drifting along or letting things happen. Setting goal may appear easy, but for some it is quite challenging. Fear of failure may be avoided in the absence of any goals. After all, one has to decide what one wants to achieve in the end. To accomplish goal, expert recommend a 5-step approach. हे जे स्मार्ट गोल्स आहे, हे जे स्मार्ट ध्येय आहे, एक प्रकारची मेथडॉलॉजी आहे, एक प्रकारचं मेथड आहे, क्रिया आहे जी आपापल्या किंवा कोणालाही निश्चित करण्यामध्ये मदत करते. स्मार्टचा अर्थ काय तर म्हणजे एक निश्चित आहे, आपण डिटेल एक एक करून शिकणार आहोत. दुसरा आहे मेजरेबल म्हणजे मोजता येणारा. Smart goals are a methodology of thinking that help peer reach success. Smart stand for specific, measurable, achievable, realistic and time bound. तर असे या 5 स्मार्ट गोल्स आहे. म्हणजे निश्चित करण्यामध्ये मदत करते. स्मार्टचा अर्थ काय तर म्हणजे एक निश्चित आपण डिटेल एक एक करून शिकणार आहोत. दुसरा आहे मेसरेबल म्हणजे मोजता येणारा. तिसरा आहे अचिवेबल म्हणजे मिळवता येणारा. आणि आर म्हणजे रिअलिस्टिक
म्हणजे वास्तविकता संबंधीमध्ये वास्तविक आणि टाईम बाउंड म्हणजे एक निश्चित वेळेत. अशा प्रकारे ह्या 5 गोष्टी आहे. आपण आपला ध्येय निश्चित करू शकू आणि ते मिळवण्याच्या दृष्टीने पाऊलसुद्धा टाकू शकू. आणि 10वीच्या वर्गात ज्या वर्गात आपण शिकत आहोत, ह्या वर्गात असा लेसन का दिला आहे असे तुम्हाला तुमच्या मनात येत असेल. कारण 10वी नंतर आपापल्या खऱ्या शास्त्राने एक पाऊल पुढे टाकू शकतो. तो खूप वाटा असतात. आपण म्हणतो ना, 10वी 12वी खूप अभ्यास करायला पाहिजे आणि तोही आपण पूर्ण करीत असतो. त्यानंतर त्या दृष्टीने आपली वाट कोणती निवडायची आहे अशा दृष्टीने आपण शिकत असतो किंवा घडत असतो. ओके, आपला पर्याय करायचा आहे, निवडायचं असतं. अशा वेळेस मनात खूप कन्फ्युजन असते. हे करू की ते करू, अभ्यास कामाला जाऊन ते अभ्यास कामाला. अशा वेळी या लेसनमध्ये आपल्या 5 गोष्टी महत्त्वाच्या आहे असे सांगितले आहे. 5 वाचने आपल्या मनात येत असेल की मी पोलीस बनणार, मी शिक्षक बनणार, मी कलेक्टर बनणार, मी आर्मी, मी एअरपोर्टची जॉब करणार. हे 5 गोष्टीमुळे हे जे 5 गोष्टी आहे हे व्हिडिओमध्ये सांगितले आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, डिटेलमध्ये बघू. आणि व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चांगले आपल्या फ्रेंडना जरूर शेअर करा. ते पण शिकू शकतील, लाईफमध्ये शिकू शकतील. मित्र हो, धन्यवाद. नेक्स्ट